हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी 2-3 दिवसानंतर व्हिडिओ काढते आहे, कारण की तुम्हाला माहीतच आहे काय झालेलं. तर सगळ्यांनी म्हणजे माझी आजी एक्सपायर झाली, तर मी पोस्ट केली होती. म्हणजे आजीच्या अशाच मेमरीज मी पोस्ट केलेल्या 2-3 दिवस. तर मी काही मोठा व्लॉग वगैरे काही टाकलं नव्हतं. तर सगळे मला विचारत होते की दीदी काय झालं, ताई काय झालं, मॅडम काय झालं, आजी कसं काय ऑफ झाल्या, ह्या आजी त्या कोणत्या आहेत, ज्या तुम्हाला जीव लावायच्या त्या, की ज्या खूप त्रास द्यायच्या त्या, ही आईची आई आहे का पप्पांची आई आहे. असे खूप सारे क्वेश्चन्स मला केले. आणि सगळ्यात पहिलं तर मला सगळ्यांनी हा क्वेश्चन केला की आजी कसं काय अचानक एक्सपायर झाली. कारण की सगळ्यांना माहिती आहे की आजीला 2 दिवस अगोदर प्रतीक्षांत ते भेटून आलेले, आणि 8-10 दिवसापूर्वीच मी एक व्लॉग बनवलेला की ही ती आजी आम्हाला खूप तिघींना जीव लावायची, तिने खूप केलं आमच्यासाठी वगैरे. आणि आता असं की तिचं पण वय झालेलं, सगळ्या गोष्टी झालेल्या, पण आम्हाला पॉसिबल होत नव्हतं तिला भेटायला जायला, कामाच्या वगैरे सगळ्या गडबडीमध्ये. तर मला खूप ताईंनी त्यावेळेस असं मेसेज पण केलेला की जा यार, म्हाताऱ्या माणसाला लागतंच तरी काय, फक्त तुम्ही थोडंसं येणं बसणं, त्यांच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करणं, एवढंच त्यांना हवं असतं, दुसरं काय पाहिजे असतं. तर म्हणजे ना लिटरली तेव्हा सगळ्यांनी मेसेज केलेले, पण आजी अचानक जाईन असं ना म्हणजे वाटलंच नव्हतं. तर ते मी तुम्हाला आता या व्लॉगमध्ये सांगते की ती माझी आजी होती जिने आम्हाला सगळ्यात जास्त जीव लावलेला. अगोदर मी एक व्लॉग पण टाकलेला आहे, ज्या कोणी बघितला नसेल त्याने तो व्लॉग पण जाऊन बघा. तर ती जी आजी आहे ती माझी पप्पांची आई आहे, जिने आम्हाला त्रास दिलेला. ती माझी मम्मीची आई होती. ती केव्हाच एक्सपायर झालेली, 2008 सालीच. त्यांचा पण व्लॉग मी टाकलेला आहे, माझा 3रा-4था पार्टमध्ये तो पण आहे. आणि ही आजी आमची, म्हणजे जिला खूप जणांनी मला विचारलं तिला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, तीच ती आजी का? हो, ही माझी आजी वडिलांची आई आहे. तिला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, जिने की आम्हाला लहानपणापासून प्रचंड, म्हणजे आई वडील गेल्यानंतर सगळ्यात जास्त आम्हाला जवळचं रक्ताचं जे कोणी होतं ती फक्त तीच होती. कारण की आमचं कुटुंब जास्त मोठं नव्हतं, जास्त सख्खं कोणी आम्हाला नव्हतं. फक्त आत्या आणि माझे पप्पा असे दोघे सख्खे भाऊ बहीण होते. त्याच्यात माझे पप्पा एक्सपायर झाले, आत्यांचं पण लग्न झालेलं, तर मग आत्या पण त्यांच्या सासरी. मग आमच्या घरामध्ये मम्मी गेली, पप्पा गेले, आमची फक्त आजी होती. बाबा तर अगोदरच, कधी खूप अगोदर, खूप वर्षापूर्वी, म्हणजे आम्ही नव्हतो तेव्हाच ते एक्सपायर झालेले. मग आम्हाला जवळून जिचं आम्ही म्हणजे आम्हाला जिने लहानपणापासून सगळ्या गोष्टी बघितल्यात, किंवा नाही का, आपली आजी म्हणजे वेगळंच प्रेम असतं यार. तर तशी ती आमची आजी होती. ती खूप, म्हणजे खूप ती आम्हाला जीव, प्रचंड प्रमाणाच्या बाहेर तिने आम्हाला जीव लावलेला आहे. म्हणजे असं कुठल्या गोष्टी, म्हणजे मी जेव्हा लहान होते, माझे मम्मी पप्पा पण होते ना जेव्हा, तेव्हा पण ती मला विचारायची, तुला कोण जास्त, आता आपण पण नॉर्मली विचारतो, ती तेव्हा पण ती मला नेहमी विचारायची, तुला कोण जास्त जीव लावतं, मी की तुझी आई. तिला बोलायला नव्हतं येत ना, तर लहानपणापासून आम्हाला तिचे खाना खुणा, तिचे इशारा, सगळं लहानपणापासून ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. तर असं तेव्हापासून मला असं सगळ्या गोष्टी विचारायची. तर मी माझ्या आजीशिवाय कधीच नाही राहिलेली. म्हणजे ना लहानपणी पण आई वडील होते, मी कधीच माझ्या आजीशिवाय झोपायचे नाही. मम्मी पप्पा होते तरी पण मी रोज झोपायला माझ्या आजीजवळच. ती एक दिवशी जरी दिसली नाही, कधी तिच्या भावांकडे बहिणींकडे जायची ना, तर दिसली नाही ना, तर मला करमायचं नाही अजिबात तिच्याशिवाय. येताना ती मला खाऊ वगैरे घेऊन येणार. जेव्हा माझे मम्मी पप्पा होते तेव्हाची गोष्ट सांगते. असं म्हणजे तिचा ना खूप जीव माझ्यामध्ये, तर ना प्रतीक्षा आणि नेहापेक्षा माझ्यामध्ये तिचा खूप जीव होता. पण असं झालं ना देवाच्या कृपेने, की तिला मला लास्टचं पण भेटायला आलं नाही. म्हणजे जायचंच होतं मला तिला भेटायला, पण ती अशी आजारी नव्हती, काही नाही, काही नाही. आणि ती अशी अचानकच गेली. तिला म्हणजे सगळे मला विचारते की ती काय झालं होतं आजीला. काही नव्हतं झालं तिला. प्रतीक्षा 2 दिवस अगोदर गेली होती, छान होती, मस्त. ती गेली, प्रतीक्षा गेली, आजीला भेटली. आजीने म्हणजे कधी नाही तिचं नंतर नंतर थोडे मेंटली हेल्थ खराब झाली होती, म्हणजे ती अशी ओळखत नव्हती कोणाला. तर नंतर जेव्हा प्रतीक्षा गेली, तर तिने पहिलेच याच्यामध्ये ओळखली की हां, तू मोठी, म्हणजे नाही का, मोठी त्यानंतरची छोटी 2 नंबरची तू आहे म्हणून. असं तुम्ही बघितलं असेल तिचा लॉग पण. तर तिला ओळखलेलं पण आजीने. आणि काही आजारी नाही, काही नाही, काही नाही. तिचं दुखत, म्हणजे आता बघा, म्हातारे माणसं, वय जास्त झालं, थोडंसं दुखणं खुपणं तर चालूच राहतं. पण अगदी सिरियस वगैरे असं काहीच नव्हतं. आणि मी कशी 2-2, 3-3 दिवसाला आत्यांना फोन करतच राहायची किंवा माझ्या आत्याच्या मुलीला. तर मग माझ्या आत्याच्या मुलीने मला सांगितलेलं, का अगं प्रतिमा, आजी आता पहिल्यासारखं जेवण नाही करत, तिचं जेवण पण फार कमी झालं आहे वयामानानुसार. तिला असं बसायला पण होत नाही जास्त, चालती बिलती तिची पण थोडं चालली की चक्कर वगैरे येणं, सगळ्या गोष्टी. तर तू जाऊन ये आज एकदा भेटून. तर नेमकं माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे मग मी असं विचार केला की थांबा, आता मी नेक्स्ट वीकमध्ये जाईन. नेमकं ह्या वीकमध्ये तर नागपंचमी वगैरे असल्यामुळे, आणि आपल्याला कसं जे रिअल इस्टेटमध्ये वर्किंग करतात त्यांना म्हणजे ऑड डेला सुट्टी मिळते, सॅटर्डे संडे मिळत नाही. त्याच्यामुळे प्रतीक्षा त्यांच्यामुळे पाशी, म्हणजे सोबत जाणं पण आमचं राहिलेलं, नेहाचं आणि माझं.
म्हटलं चला ह्या आठवड्यात सुट्टी जरी नाही भेटली तर नेक्स्ट वीकमध्ये मी 2 सुट्ट्या घेते, ह्या आठवड्याची त्या पुढच्या आठवड्याची, आणि मग आजीला भेटायला जाईल. म्हणजे इतका सगळा विचार करून, म्हणजे मी बुधवारीच हा विचार केलेला, इथून मी सगळा विचार केला, मी ह्याचं माझं डिस्कशन झालं, मी ऑफिसला गेले आणि ऑफिसला जाऊन मला ही गोष्ट कळाली. आणि म्हणजे ना सगळं आता मला खूप लोक म्हणतात जाऊ दे आजीजवळ, म्हणजे काय तिकडे गावाकडचे सगळे की आजीला खूप त्रास व्हायचा. आम्हाला त्रास किंवा आत्या तिथं होतं सगळं हे करायला, आम्हाला काही त्रास नव्हता त्याचा, पण आत्या तिथं रोज ती रात्रभर जागायची. नंतर म्हातारे माणसं झाल्यावरती त्यांचं शिशू सगळं काढणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्या करायच्या. आणि आत्यांना ह्या सगळ्या गोष्टींसोबत त्रास पण व्हायचा. आणि आजी पण जरा हट्टी होती, तर ती आरडाओरडा खूप रात्रभर ओरडत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी करायची. आत्यांना पण याचा त्रास व्हायचा. पण बाकीचे लोक हे बघायचे ना की तिला पण, म्हणजे आत्तीला व्हायचा त्रास, पण त्याच्यापेक्षा तिच्या जीवाला किती त्रास होत असेल या सगळ्या गोष्टींचा. आणि वय खूप झालेलं आजीचं, 90+ तरी असेल आजी, म्हणजे 90+च होती ती. खूप वाकली होती, खूप हे झालं होतं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद झाल्यामुळे तिच्यात अशी एवढी शक्ती पण नव्हती राहिली. पण असं किती सिरियस नव्हती, अजिबात आजारी बिजारी काही नव्हती. नॉर्मली जे म्हाताऱ्या माणसाचं दुखतं, हातपाय दुखणं, जास्त चालायला नाही येणं, खाणं कमी झाल्यामुळे चक्कर वगैरे, असे नॉर्मलीच तिला त्रास होत होते सगळ्या गोष्टींचे. तर असं याच्यात ना आमचं तिला भेटायचंच राहिलं, म्हणजे शेवटचं जाईन 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 असं झालं की ती निघून गेली तेव्हा घरी, पण आम्हाला तिचं भेटणं नाही झालं. काय काम कधी कधी असतं ना, आपण पण असं लोकांसोबत की बोलत नाही, भांडण किंवा काही कारणांमुळे जाणं होत नाही, म्हणजे असं नाही का. मला तरी आता ह्या गोष्टीतून, म्हणजे माझ्यासोबत 2दा ही गोष्ट घडली आहे. माझे जेव्हा आजोबा होते, म्हणजे आजोबा म्हणजे चुलत बाबा होते आमचे, त्यांच्यासोबत पण माझ्यासोबत हा सीन झालेला, आणि माझ्या आजीसोबत पण सेम झालेलं. पण ठीक आहे, तेव्हा जास्त अक्कल नव्हती, माझ्या बाबा एक्सपायर होतं 10 वर्ष झाले. तेव्हा पण असंच की मला बाबांना भेटायला जायचं, बाबांनी बोलवलेलं की मला भेटायला, ते पण आजारी, पण नॉर्मली आजारी होते की ये भेटायला ये भेटायला. आणि आम्ही म्हटलं हा येईल 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 येईल, पण त्यावेळेस ना माझ्या मिस्टरांनी काय गरज आहे तुला जायची, अजिबात जायचं नाही, असं नाही तसं नाही, अशा रिझनमुळे त्यांनी मला जाऊन दिलं नाही. पण तरी मी नाही का फोन बंद केला आणि निघले. मी निम्म्या रस्त्यापर्यंत आले, म्हणजे मला घरापर्यंत पोचायला फक्त 20 मिनटं बाकी होते, आणि 20 मिनटं अगोदर त्यांनी जीव सोडून दिलेला. म्हणजे असं ना, तेव्हा पण माझ्यासोबत ही गोष्ट घडलेली, आणि आज म्हणजे आता आजीसोबत पण म्हणजे माझ्यासोबत ही गोष्ट घडली की जायचं होतं, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, पण होतं ना. मी तर सगळ्यांना हे सांगेल, तुम्हाला कुठली गोष्ट करायची आहे ना, तुम्ही विचार करताय ना, म्हणजे निदान जिवंत माणसांसोबतची तरी, जोपर्यंत ती होती ना तोपर्यंत काही नाही वाटलं, पण आज ती नाही ना तर प्रत्येक गोष्टीत आठवते ती. म्हणजे इतकं फील होतं तिच्याबद्दल. जेव्हा ती होती ना, आम्हाला कोणी विचारलं आजी कुठे, आम्ही सांगायचं आत्तीकडे. कुठे, आता बघा ती आमच्यासोबत 1-1.5 वर्ष, जेव्हा ती हरवली होती ना मागच्या वेळेला, तर तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही तिला आणलंच नव्हतं इकडे, कारण की तिचं नव्हतं राहिलं सगळ्या गोष्टी. तर गावाकडे ठीक आहे राहील, आणि खूप हट्ट करायचे. आम्ही तिला भेटायला गेलो का मला यायचं तुमच्यासोबत, लहान लेकरांसारखं नाही का, मला यायचं तुमच्यासोबत, मला यायचं. कारण की सगळ्यात जास्त ना माझ्या आत्यांना माझ्या 3 पोरींना फोन कर, माझ्या 3 पोरींना कोणी तिथे भेटायला आलं, मला 3 नाती आहे, म्हणजे ना असं सगळं तिचं दुनिया, म्हणजे फक्त आम्हीच होतो. असं तिला दुसरं, तिची मुलगी होती स्वतःची, पण ती आता कसं तिथं राहायची ना, मे बी तिचं कसं होतं, ती त्याच्यासोबत राहणं त्याचं तिला इतकं फील नाही व्हायचं त्याच्यात, की लांबच्याबद्दल ती इतकं जास्त फील करायची. मग तिला खूप ऐकायला यायचं नाही, बोलायला यायचं नाही, पण सारखे त्यांना फोन कर, त्यांना बोलव, किंवा काय. नंतर तर तिचं सगळं भान हरपून गेलं होतं, त्याच्यामुळे तिला सगळ्या गोष्टी म्हणजे कळत नव्हत्या. पण जोपर्यंत ती चांगली होती तोपर्यंत सारखं तिला 3 नाती सगळ्यांना सांगायची, माझी 3 नाती आहे, तर पुण्याला राहतात, नाही का, म्हणजे असं वेगळं. म्हणजे ते लाईक तिची दुनिया, तिला भाऊ बहीण आठवायचे, पण तिचं 3 नातींमध्ये जितकं जीव होता नाही तितकं कोणतच नव्हता. आणि मुलीजवळ राहायची, त्याच्यामुळे ती काय ती रोज दिसायची, त्याच्यामुळे असं तिचं जास्त काय नाही. पण नेहमी सांगणं माझं बाळ माझं, म्हणजे तिचं एकच बाळ होतं, तर माझे पप्पा तर एक्सपायर झालेले, पण माझं बाळ माझं बाळ माझं बाळ, की आत्यांना म्हणजे माझं बाळ म्हणायचे. आणि तिला बोलायली नव्हतं माझ्या बब्या, 3 बब्या अशी करायची ती. तर असं अशा सगळ्या गोष्टी. मी तर तुम्हाला एक सांगेल की बघा, तुम्ही निदान जिवंत जे माणसं आहे ना त्यांच्याबद्दल जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे ना, आणि म्हणजे जास्त करून तर म्हाताऱ्या माणसांसाठी, तर तुम्ही त्याच्यासाठी खरंच असं हे नका करू की हां करू आपण नंतर, हां करू. म्हणजे ना ही गोष्ट होऊन गेल्यावरती इतकं ती गोष्टीच मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत, की आपलं मन किती खातं, आणि एक दिवस नाही खात, रोज रोज खातं. आता मला ही गोष्ट मरेपर्यंत मनात राहणार की मला माझ्या आजीला भेटायला जायचं होतं,
आणि मी तिला लास्टचं भेटू पण शकली नाही. आता म्हणजे सगळ्या गोष्टींचं इतकं हे वाटतं ना, तिने इतकं केले लहानपणापासून आमच्यासाठी, तर ते शब्दात पण नाही. आता पण सगळे म्हणतात की आजीनी खूप दम धरला, कारण की तिचं इतकं तिच्या कमी वयात तिच्यासोबत इतके दुःख घडलेले. मी तुम्हाला सांगितलं लास्टच्या ब्लॉगमध्ये की तिला लवकरच नवरा पण सोडून गेला. त्याच्यानंतर कुठेतरी नवऱ्याच्या ह्याच्यातून ती सावरली गेली. तर लई म्हणजे असं खूप कमी वयात मुलगा, सून सगळे हे लोक सोडून गेले. नंतर परत 3 नाती. तर 3 नातींसाठी पण ती तशी खूप स्ट्रॉंग होती, खूप खंबीर होती. एवढ्या सगळ्या गोष्टींतून ती स्वतःला सावरत सावरत खूप पर्यंत तिने तग धरला सगळ्या गोष्टींसाठी. ती इथपर्यंत आली. पण तिला शेवटचं ना असं सुख म्हणजे नाही का, मुलाकडून तर नाही भेटलं, पण आम्ही खूप झालो होतो थोड्याशा कॅपेबल की तिचं करू शकतो. पण तेव्हा तिचं सगळं ती मेंटली हेल्थ खराब होऊन गेलं, किंवा ती सगळं हरपून बसली त्या गोष्टी, की तेव्हा पण तिला करायला जायचं तर तिला काही कळतच नव्हतं, हे काय असतं ते काय असतं. त्याच्यापासून पण ती मुकली गेली, म्हणजे असं ना, त्याच्यापासून पण ती कुठेतरी लांब गेली. म्हणजे सगळ्या गोष्टींचं तिला असं ना कधीच हे नाही झालेलं की हे सुख ते सुख असं छान असं ना तिला कधीच नाही भेटलं. आणि मला असं ना मनापासून की मी जेव्हा पण कधी कमेल, आणि आजीसाठी तिला खूप सोन्याची हौस होती बरं का, मला कानातले पाहिजे, मला नाकातलं पाहिजे, मला गळ्यातलं पाहिजे. म्हणून नंतर ना आम्ही तिला ना किती बोलायची सारखी, तुम्ही तुम्ही तुमच्यासाठी सगळं करता, माझ्यासाठी काहीच नाही करत. आम्हाला भीती वाटायची, बाबा हिला बोलायला येत नाही, ऐकायला येत नाही, गावाला गेली वगैरे, कोणी तिच्या गळ्यातून काढून घेईन, काय करत, मग अशी आपल्याला भीती वाटते ना. म्हणून आम्ही तिच्यासाठी करायचो नाही. आणि आजकालची तर दुनिया तुम्हाला माहिती आहे, पूर्वीचे तरी लोक वेगळे होते, पूर्वीची दुनिया वेगळी होती थोडीशी. पण आम्ही ह्या गोष्टींना घाबरत, त्याच्यामुळे आम्ही तिला नाही केलं ते. मग ती सारखी भांडायची आम्हाला. मग म्हटलं जाऊ दे चला, 1-1 ग्रॅमचं. मग आम्ही तिला असं गळ्यातलं आणि कानातलं 1-1 ग्रॅमचं केलं होतं, की जाऊ दे याच्यात तरी ती तिची हाऊस तरी फिटन. तर इतकं आणि सांगायची गावाला जाऊन, बघा मला माझ्या नातींनी सोन्याचं केलं. तिला काही कळत नव्हतं सोन्याचं काय असतं आणि खोटं काय असतं. म्हणजे कळायचं असं, पण असं एवढं पण नाही. नंतर नंतर तर मी तुम्हाला बोलली ना, तिला जास्त काही कळत नव्हतं. त्याच्यानुसार मग तिला सगळ्यांना सांगायची, माझ्या नातींनी केलं, माझ्या नातींनी केलं, माझ्या नातींनी केलं. म्हणजे सगळं तिला असं सुख घ्यायची वेळ आली तर ती सगळ्या गोष्टींपासून अशी दुरावली गेली. आणि आता लास्टला पण असं झालं की आत्या होते तिच्याजवळ, पण आम्हाला तिघींना पण ना असं म्हणजे एकदम सगळ्या गोष्टींना लास्टला तिच्यापाशी पोहोचता आला आम्हाला. ती जोपर्यंत जिवंत होती, जोपर्यंत तिची बोलू चालू शकत होतो, तोपर्यंत आम्हाला तिच्याशी बोलता पण आलं नाही. किंवा तिला आम्ही सांगून यायचो, आत्तीला त्रास नको देऊ, असं नको करू. आत्यांना खरंच खूप त्रास दिला तिने, असं नाही म्हणणार, कारण की तिचं वय खूप झालं होतं. आणि ज्यांच्या घरात म्हातारी माणसं आहे ना, त्यांनाच माहीत असेल की म्हातारी माणसं किती त्रास देतात वगैरे. आता आत्याच्या गावाला जे लोक बघायचे ना, तर ते सगळे म्हणायचे, बाबा तुझ्या सासूने इतका तुला त्रास दिला नाही, पण तुझी आई असून तुला इतका त्रास होतो, म्हणजे इतका त्रास देती आई असून. पण आता कसं असतं, मुख्य माणसांना ना त्यांचं बघा, आपल्याला एखाद्या मुख्य माणसाशी बोलायचं म्हटलं, आपल्याला त्याची एकटक म्हणजे काय तो मुवमेंट करतोय, काय त्याला बोलायचं ते बघायला लागतं. आणि आपण काम करता करता ते म्हणजे कानाने ऐकू शकतो, पण बघू नाही शकत ना. मग एक तर काम बिघडन, नाही तर मग त्या व्यक्तीला राहणं. अशी ती खूप चिडचिड करायची की तुम्ही माझं ऐकतच नाही, तुम्ही माझं बोलतच म्हणजे माझ्याशी बोलतच नाही. मग ते लोक ना स्वतःच विचार करतात, कारण की बोलणारा माणूस बडबड बडबड बोलून राग व्यक्त करू शकतो, बडबड बडबड बोलून काय पण आपल्याला वाटेल ते व्यक्त करू शकतो. मात्र माणसाचं म्हणजे न बोलता येणाऱ्या माणसाचं तसं पण नव्हतं. म्हणजे तुम्ही विचार करा, तिला किती गोष्टी असतील, काय 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 की तिला त्या गोष्टी तिने मनात ठेवलेल्या असतील, तिला बोलता पण आलं नाही, किंवा तिने बोललेल्या आम्हाला कळल्या पण नसतील. तिला कदाचित काय कधी झालं ते आम्हाला कदाचित कळलं नसेल. म्हणजे असं सगळ्या गोष्टी आहे. आता मला खूप जण विचारत होत, म्हणजे असं खूप जण म्हटले, बरं झालं आजी गेली, तिला पण त्रास होत होता, म्हाताऱ्या माणसाचे त्रास होऊन मरण्यापेक्षा चांगलं मरण आलं. तर मला खूप जणांनी विचारलं, आजी कसं काय गेली, तुम्हाला कधी कळलं वगैरे. तर काय झालेलं, बुधवारचा दिवस होता आणि जर माझं घरामध्ये डिस्कशन झालं की आपण आज आजीकडे जाऊ, तर मी याला बोलले आपण नेक्स्ट वीकमध्ये, मी 2 दिवसाच्या सुट्ट्या काढून आपण जाऊ. तेव्हा गावाकडे आमची खाट वगैरे होती, तर ती पण माझ्या आजीला पाहिजे होती, तर म्हटलं ती पण देऊ आजीला. आणि आपण दोघी पण 2 दिवसाच्या सुट्टीने म्हणजे व्यवस्थित आजीला भेटायला पण होईल, तिला काय काय हवंय काय नको सगळ्या गोष्टी पण होतील. असं आम्ही सकाळी डिस्कस झालं. ऑफिसला गेलो सकाळी, आणि मी काय माझं मन इतकं नर्वस होतं ना त्या दिवशी, मला असं मूडच नव्हतं, कारण घरामध्ये पण माझी न्यायची थोडीशी किरकिर झालेली, असंच नाही का थोडंसं भांडण झालेलं. मग असेच घरातून शांत निघून गेले. आणि ऑफिसला पण जाऊन मी एक तास अशीच माझ्या डोक्यावरती स्टोल, हातामध्ये बॅग, हातामध्ये फोन, अशीच मी बसलेली. आणि हातामध्ये फोनच होतं, मी असंच व्हिडिओजच बघत होते.
आणि तेवढ्यात माझ्या आत्याच्या मुलाचा कॉल आला आणि माहिती आहे मी माझ्या आत्याच्या मुलाचा कॉल किंवा माझ्या आत्याच्या मुलाचा कॉल, माझ्या आत्याच्या मुलीने जरी कॉल केला, मी कधीच या लोकांचे कॉल म्हणजे मिस करत नाही. कारण की मला ना प्रत्येक वेळेस अशी धडकीच भरती, ह्या लोकांचा कॉल आला ना की काय झालं असेल, आजीबद्दल तर काही नसेल ना. आणि नेमका माझ्या आत्याच्या मुलाचा मला 11:30 पावणे 12च्या दरम्यान मला कॉल आला की प्रतिमा तू कुठे आहे म्हणून. आता तो असं, आता तो मला कसं डायरेक्टली बोलणार आहे ना. मी म्हटलं अरे ऑफिसला आहे, बोल ना काय झालं रे. बोल तू बिझी आहे का, म्हटलं नाही. मग म्हटलं बोल ना काय झालं. म्हणतो आजी मुवमेंट करत नाही आहे, तुम्ही या लवकर इकडे म्हणून. आणि तो जरा बाहेर होता ना, तर मला तेव्हा जास्त काही आवाज नाही आला. पण नंतर ना तो जरा इकडे फिरत वगैरे असेल तर त्याच्या फोनमधून मला आत्यांच्या रडण्याचा आवाज आला. मग मी त्याला बोलली आजी फक्त मुवमेंटच करत नाही आहे ना, मग आत्या रडत आहे का. मग तो मला बोलला काय नाही काय नाही, आता मम्मी रडतीये पण तुम्ही या, तू काही टेन्शन नको घेऊ, पटकन या फक्त तुम्ही. मग मी म्हटलं ठीक आहे, बहुतेक होऊ शकतं, तर म्हातारा माणूस आहे, कदाचित काही झालं तर नव्हतं, तिला काय आजारी बिजारी नव्हती, होऊ शकतं म्हटलं अशा सगळ्या गोष्टी. म्हणून मग मी नेहाला कॉल केला. मला आत्यांच्या म्हणजे मला माहिती आहे माझी आत्या आहे ती, आणि मी माझ्या आत्यांसोबत ना, मी स्कूलला असताना मी 1 वर्ष माझ्या आत्यांकडे पण राहिलेली आहे. त्याच्यामुळे मला माझ्या आत्यांचा स्वभाव मला चांगलं माहिती आहे. मग मला असा अंदाज आला की नाही आजी गेलीच असेल कदाचित. मला ना असं एकदम हातपाय तर कापायला लागले. मी ऑफिसमध्ये बसलेली होती, माझ्या डोळ्यातून अचानक पाणी म्हणजे असं एकदम पाणी यायला लागलं. तर माझ्या ऑफिसच्या 2 मॅडम त्या बोलल्या काय झालं मॅडम, काय झालं, पाणी प्या, शांत व्हा जरा. म्हटलं काय नाही, माझी आजी एक्सपायर झाली आहे. मग माझे एकदम हातच थरथर कापत होते. मी नेहाचा नंबर काढला, नेहाला कॉल केला, नेहाला सांगितलं का असं असं झालं आहे म्हणून, तू कुणालला कॉल करून सांग. मग तिने कुणालला वगैरे कॉल केला. मग मी ऑफिसमधून, माझं ऑफिसमधून 8 तासाच्या अंतरावरती आहे, तिकडनं आली, प्रिन्सला रिसीव्ह केलं, इथं आलो तर काही सुधरत तर नव्हतं. फक्त ऑफिसचा ड्रेस काढला, कारण ऑफिसचा ऑफिशियल ड्रेस घातला होता, तो ड्रेस काढला, साधा ड्रेस घातला. आणि तिथून कुणाल पण आला आम्हाला घ्यायला, प्रिन्सला मी स्कूलमधून आणलं. आणि तसंच आम्ही आत्यांकडे गेलो तर आत्यांकडून पण म्हणजे तिकडे आजी एक्सपायर झालेली ना आत्यांकडे. तर तिचं ना खूप पहिल्यापासून असायची का माझं घर, माझं गाव, माझं नाही का, माझं माझं करायची. आणि नंतर ती आत्यांकडे खूप वर्ष राहिली ना, तर मग तिला ते माझंच, तिला तिकडचंच सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या वाटायच्या. तर असं सगळं झालेलं. आणि मग मग आम्ही आत्यांना म्हटलं की ठीक आहे, ती तिकडे तरी वारली असेल तरी आपण तिच्या सगळ्या अंतविधी वगैरे आहे त्या गोष्टी आपण इकडे करूयात, म्हणजे कुठे माझ्या मम्मी पप्पांच्या गावाला. मग आम्ही तिकडे थांबलो, तिकडे जाऊन आम्ही 3-3:30ला पोहोचलो. 4:30ला आम्ही तिकडनं आजीला घेतलं, ॲम्ब्युलन्स बोलवली आणि आमच्या गावाला गेलो. आणि मग तिथून आम्ही 6:30 वाजता वगैरे अंत्यविधी केला आमच्या आजीचा, म्हणजे आमच्या गावाला जाचकवाडीच्या. आणि तिची एक शेवटची इच्छा होती, ती पहिल्यापासून आम्हाला म्हणायची घर, मला एक असं छान घर बांधून दे की जे छान असेल, त्याच्यावरती मी गहू वाट. एवढी तर आपली कॅपॅसिटी तेव्हाही नव्हती जेव्हा घर झालं तोपर्यंत, पण तिच्यासाठी छान पत्र्याचं तरी आम्ही घर बांधलं होतं. पण ते तिला दाखवायचं होतं. प्रतीक्षा लास्ट टाइम गेलेली तर पण तिचं टाईम मॅनेजमेंट झालं नाही की तिला आजीला घेऊन इकडे दाखवायचं पण होतं की आपलं घर असं आहे तसं, एक शेवटची इच्छा नाही का. पण ते पण तिला म्हणजे ते पण आम्हाला तिला दाखवणं पॉसिबल झालं नाही. म्हणजे याच एका गोष्टीचं गिल्ट राहिलं वगैरे सगळ्या गोष्टींचं. तर मी ब्लॉग बनवला नव्हता. काही लोक म्हणतील की काय झाले घरामध्ये हे ते, पण असं काही नाही. जे माझी चांगली आहे की त्यांना ऐकायचं होतं खरंच आजी अचानक कशी काय गेली, काय झालेलं का वगैरे, तर त्याच्यासाठीच मी हा ब्लॉग बनवला आहे. तुम्हाला अजून काय वाटलं तर मला याच्यामध्ये नक्की विचारा. आणि बाकीच्या ज्या गोष्टी म्हणजे आता दशक्रिया वगैरे ह्या गोष्टींना आता अजून आम्ही जाणार आहे. आज 4था दिवस आहे. गुरुवारी आजीचे दशक्रिया असणार आहे, तर आम्ही लवकरच जाणार आहे. कारण की तिकडे पण जाऊन आपल्याला ते असतं ना आपल्याकडे काय बोलतो त्याला, सुतक वगैरे काढायचं असतं ना, ते सुतक वगैरे पण काढायचे अजून. तर ह्या गोष्टी तिकडे जाऊन करणार आहे आम्ही.